ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 3 वर्षे चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावमध्ये संतप्त आंदोलकांचा गेट तोडत कोर्टामध्ये शिरण्याचा प्रयत्न, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आज मालेगावमध्ये कडकडीत बंद, अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त। 24 वर्षीय आरोपीला काल पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी घेतली मालेगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार, चाकणकरांची ग्वाही। मुंबई पालिकेसाठी केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजप 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज, ठाकरे काँग्रेसच्या काही जागांवर देखील भाजपचा विजय होत असल्याचा दावा, महायुतीमध्ये भाजपकडून सुमारे 150 जागांची मागणी होण्याची शक्यता। भाजप आणि शिवसेनेमधील वाद थांबेनात, ठाण्यामध्ये भाजप माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शाखा प्रमुखाला कानशिलात लगावल्याचा आरोप। BSUP घरांना 100 रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर केल्यानंतर शिंदेंचे कार्यकर्ते BSUP इमारतीमध्ये जाऊन जल्लोष करत असतानाच वाद। कल्याण डोंबिवलीमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, भाजपला हिंदुत्व आणि त्या शब्दाशी काही देणं घेणं नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। ठाकरे बंधूंसोबतच्या युतीवरून शरद पवार सकारात्मक, मतचोरी विरोधामध्ये सत्याच्या मोर्चामध्ये एकत्र, मग निवडणूक वेगळी का लढायची, एकला चलोरेचा नारा देणाऱ्या काँग्रेसला पवारांची विचारणा, सूत्रांची माहिती। मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, शरद पवार उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, महाविकास आघाडी मनसे आघाडीवरून संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गमधील युती तुटल्यास रवींद्र चव्हाण जबाबदार, शिवसेना पहिल्या दिवसापासून युतीसाठी आग्रही, मात्र चव्हाणांना युती नको होती, आमदार निलेश राणेंचा आरोप। युती संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय होतात, निलेश राणेंनी वरिष्ठांसोबत बोलायला हवं होतं, मग चर्चा झाली असती। रवींद्र चव्हाणांवरील आरोपानंतर मंत्री नितेश राणेंचं निलेश राणेंना प्रत्युत्तर। काटोलमधील आघाडीमुळे सलील देशमुखांनी पक्ष सोडला, शेकापच्या अर्चना देशमुखांना पाठिंबा दिल्यामुळे नाराजी, सलील देशमुख अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याची चर्चा, सूत्रांची माहिती। धुळ्यातील दोंडाईच्या नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड, भाजप विरोधातील उमेदवारांची माघार। बारामती नगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक बिनविरोध, नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच नगरसेवकांची बिनविरोध निवड। शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सरकारला आत्ता जाग आली, 4 महिने प्रलंबित स्मारकाचं अमित ठाकरेंमुळे 4 दिवसात लोकार्पण, मनसे नेते गजानन काळे यांची टीका। साताऱ्याच्या मसवडमधील श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरी यात्रेचा रथोत्सव सोहळा, रथोत्सवासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती। जमिनीचा वाद, रुग्णालयाच्या आवारात 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, कागल पोलीस ठाण्यामध्ये 8 जणांवर गुन्हा दाखल। पुण्यामध्ये पोलिसांनी आंदेकर टोळीची धिंड काढली, नानापेठ आणि गणेशपेठ परिसरातून गुंड कृष्णा, अभिषेक, शिवराज आंदेकर यांची धिंड, माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या हत्येनंतर आंदेकर टोळीने जवळपास 3 खून केले। दुबईमध्ये एअर शोच्या दरम्यान भारतीय बनावटीचा तेजस विमान कोसळलं, दुपारी 3:40 अपघात झाल्याची माहिती, दुर्घटनेमध्ये पायलटचा मृत्यू। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।